नोकरीची संधी, 15 ते 20,000 रुपये महिना कमावण्याची संधी. त्वरित संपर्क साधा. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भूकंपाचा धक्का, मोठा आवाजही झाला. भूकंपाची आपबीती नागरिकांनी सांगितली. काही घरातील भांडी पडली तर दुसरीकडे घाबरून नागरिक घराबाहेर पडले. कळवण तालुक्यात शनिवारी रात्री सुमारे 10:01 भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये काही सेकंद जमिनीला हादरे जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. काही गावांमध्ये घरातील भांडी पडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या म्हणण्यानुसार सुमारे 5 ते 6 सेकंद जमिनीला हादरे बसले. त्याचवेळी काही ठिकाणी मोठा आवाजही ऐकू आल्याचे नागरिकांनी सांगितले. धक्का जाणवताच अनेक नागरिक घाबरून घराबाहेर पडले. रात्रीच्या वेळी अचानक भूकंपाचा धक्का बसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली होती. यापूर्वीही कळवण तसेच सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी जमिनीला तडे गेल्याचेही यापूर्वी निदर्शनास आले होते. त्यामुळे आजच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच चिंता निर्माण झाली आहे. आज रोजी देवलदरी चापापाडा ह्या ठिकाणी 10:01 जवळपास 18 ते 20 सेकंद सगळ्यात मोठा भूकंपाचा ह्या ठिकाणी एक आवाज आणि जोरात सगळ्यात मोठा धक्का ह्या ठिकाणी जाणवलेला आहे. कोणतीही जीवितहानी जरी ह्या परत झालेली नाही आहे ह्या ठिकाणी, परंतु नागरिकांमध्ये सगळ्यात जास्त भीतीचं वातावरण ह्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आज तारीख 8/8/2026 रोजी रात्री 10:01 भूकंपाचे धक्के जाणवले. वर बसला असताना थर असा आवाज आला. मला वाटलं की काहीतरी झालं म्हणून पाहतो तर सगळे लोक संसारात चौकातील बाया पोरं सगळे बाहेर आले की खरंच भूकंपाचा धक्का होता. आणि बाहेरून मेसेज यायला लागले की नाशिकमधून कळवण, सुरगाणा, शेपूरपाडा, बेंजीपाडा इकडून सगळेच मेसेज आले की भूकंपाचा धक्काच होता. आणि 3-4 दिवसापूर्वी त्याच्या अगोदर भूकंपाचे धक्के जाणवले होते, पण आम्हाला त्याची तेव्हा तीव्रता काही समजली नाही. पण आज खरोखरच बऱ्यापैकी म्हणजे तीव्रता होती. लोक घाबरलेले आहेत. तर याची शासनाने दखल घेऊन त्याचं भूकंपाचं काही तीव्रता आहे ती घोषित करावी आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी विनंती. आज या ठिकाणी आबोण्यामध्ये द्वारकाधीश सोसायटीच्या नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 10:07 अचानक कंपन झाल्यासारखं जाणवलं आणि सर्व इमारतीतील नागरिक आहे त्या परिस्थितीत खाली आले. लहान मुलं, बायका, वृद्ध माणसं सर्व या ठिकाणी घाबरलेले आहेत. कारण हा अनुभव कदाचित यांचा पहिलाच असावा. त्यामुळे भीतीचं वातावरण झालं आहे. मुलं, बायका घरात जायला घाबरत आहेत. अजूनही मनामध्ये भीती निर्माण झालेली परिस्थिती झालेली असं आम्हाला वाटतंय. आणि याच्यात सावधानता बाळगायची तर काय बाळगायची हा खूप मोठा प्रश्न आहे. 8 ऑगस्ट रोजी रात्री 10:01 अचानक घरात आम्ही बसलेलो होतो जेवण करून. अचानक भांड्यांचा आवाज आला, बशांचा आवाज आला. बाहेर येऊन बघतो तर सगळे चौकातील सगळ्या बाया, माणसं, मुलं सगळे घाबरून बाहेर आलेले होते. आम्हाला असं वाटलं की आमच्याच घरात असं झालं की काय. तेव्हा आम्ही बाहेर आलो तर बघितलं सर्व म्हणजे सगळे आजूबाजूच्या गल्लीतले सगळे लोक बाहेर आलेले होते. त्याच्यामुळे आम्ही खूप घाबरून गेलो आहे. कळवण तालुक्यामध्ये हिंगळवाडी वाडी बुद्रुक गावात 10:02 भूकंपाचे तीव्र झटके जाणवलेले आहेत. जमिनीचा हादरा म्हणजे जमीन एकदम अचानक कंपन झाल्याने आम्हाला जाणवलं की हे काहीतरी विचित्र घडतंय. नंतर समजलं की हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहे. त्यामुळे आम्ही सर्व घरातील परिवार अचानक आम्ही बाहेर अंगणात मोकळ्या पटांगणात निघालो आणि सुरक्षित झालो. पंडित प्रथम बर्डे, खर्डेदिगर, ग्रामपंचायत बंधारपाडा. तर या ठिकाणी शनिवारच्या रात्री 10च्या सुमारात भूमिकंपाचा दरारा कमीत कमी 15 सेकंद झाला आणि त्या
मांडण्यास वरून भांडे पण खाली पडून गेले.